शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण वेलवर्गीय पिकांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, कारण बऱ्याच ठिकाणी ज्या व्हायरसच्या अडचणी असतील त्याचबरोबर फुल सेटिंगच्या अडचणी असतील त्या येऊ नये याच्यासाठी आपण उपाययोजना करणं फार गरजेचं असतं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की त्याच्या परिपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून या ठिकाणी देत आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आता पूर्ण व्हिडिओमध्ये चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा। संजय दोगो आव्हाड, पानेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। बरं, आपण जवळजवळ 3-4 वर्षापासून मार्गदर्शन घेतोय टोमॅटोला घेतो। जवळजवळ 4 वर्ष झाले टोमॅटोचं मार्गदर्शन घेतोय। गायडन्स सरांचं खूप चांगलं आहे। आतापर्यंत आम्हाला कुठलंही आता बी या वर्षी वालाचं गायडन्स घेतोय। कुठल्याच प्रकारचा आम्हाला काय येणे आजार टिकावर असं वाटलं नाही का आलाय बा। याने अगोदरच ते स्प्रे पडले जाते। आता तिसरा तोडा चालू आहे ना? हा, तिसरा तोडा आहे। किती माल निघतोय आता? आता हा मिनिमम 20 ते 22 क्विंटल माल निघेल एक एकरामध्ये। बरोबर, म्हणजे आज जवळजवळ दुसरा कुडा 18 क्विंटलचा झाला। 28-30 रुपयाचं मार्केट पण आहे। हो, 28-30 रुपयाचं मार्केट। आज फुलकळी चांगली आहे, सेटिंग अतिशय चांगल्या पद्धतीची। बरोबर आहे। व्हायरस कुठे दिसला नाही आमच्या प्लॉटवर, व्हायरस हा विशेष नाही, कारण अंकुर व्हरायटी मध्ये बऱ्याच ठिकाणी व्हायरसचा प्रादुर्भाव दिसतो आज पण तसं आपल्याकडे काही कुठे आढळलं नाही। आपल्याकडे कुठल्याच झाडावर व्हायरस आतापर्यंत तर नाही। बरोबर। आता लक्षात घ्या, कामकाज करत असताना फवारणी नियोजन तितकंच महत्वाचं आहे। त्याचबरोबर जे आपण व्हायरस येऊ नये याच्यासाठी कामकाज, त्याचबरोबर कीटकनाशकच्या वेळोवेळी फवारण्या या अतिशय महत्वपूर्ण असतात। आणि मी जे आजच्या फवारण्या सांगतो याच्यामुळे तुमच्याकडे जबरदस्त फुल सेटिंग नक्कीच होणार आहे। त्याच्यासाठीचे महत्वपूर्ण 2 फवारण्या, त्याच्या पाठोपाठ आपण व्हायरस साठीच्या 2 फवारण्या आणि त्याचसोबत आपण ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत। त्याच्यामध्ये तुमची फुल सेटिंग साठीची पहिली फवारणी आपल्याला घ्यायची। त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय 0-32-500 ग्रॅम। लक्षात घ्या, वेलवर्गीय पिकांमध्ये हे कामकाज करणं अतिशय गरजेचं असतं। त्याच्यामध्ये तुम्हाला 0-32-30 घ्यायचे 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये कॉस्मोक्रॉप सायन्सचं प्रोनेट घ्यायचे 500 मिली। आणि बुरशीनाशक घेत असताना कुठलाही तुम्ही रोको घेत असाल तर 250 ग्रॅम घ्या, नेटिव्ह घेत असाल तर 100 ग्रॅम घ्या। जर या पद्धतीने फवारणी घेतली तर नक्कीच आपल्याकडे प्लॉटमध्ये जबरदस्त फुल सेटिंग त्या ठिकाणी दिसून येईल। त्यानंतर याच कारणासाठी आपण सेकंड फवारणी घेणं गरजेची आहे। त्याच्यासाठी तुम्हाला चिलेटेड कॅल्शियम किंवा टॉप कॅल घ्यायचे 500 मिली। लक्षात घ्या, टॉप कॅल घेत असाल तर 500 मिली घ्या, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपण एक बुरशीनाशक अशी जर एक फवारणी घेतली तर अतिशय सुंदर फुल सेटिंग असेल। त्यानंतर जे आपण त्याचं परागीभवन म्हणतो ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल। आज जर बघितलं तर तुम्ही सेटिंग पूर्ण प्लॉट मध्ये बघितली, अतिशय सुंदर पद्धतीची आहे। याचबरोबर आपण व्हायरस साठीच्या फवारण्या सुद्धा घेणं तितकेच गरजेचे आहे। आता व्हायरस साठीच्या ज्या फवारण्या घेतो त्याच्यामध्ये आपल्याला चिलेटेड झिंक किंवा झिंक स्टार घ्यायचं आपल्याला 250 मिली। लक्षात घ्या, अतिशय महत्वपूर्ण फवारणी असेल। त्याच्यामध्ये तुम्हाला झिंक स्टार घ्यायचं 250 मिली आणि त्यासोबत आपण ताक, जे आपण गावठी गायचं ताक जे म्हणतो आपण, ते ताक घ्यायचं 2 लिटर। त्यासोबत आपल्याला फायटोट्रॉन कंपनीचं जिलॉन घ्यायचं 800 मिली आणि त्यासोबत एंट्राकॉल 500 ग्रॅम अशी एक फवारणी आपण जर घेतली तर नक्कीच आपल्याकडे व्हायरस सुद्धा कुठेही जाणवणार नाही। आता हेच करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीची सेटिंग, त्याचबरोबर मालाला असणारी चकाकी, त्याचबरोबर कुठल्याही करप्याचा प्रादुर्भाव याच्यासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण फवारणी आपण त्या ठिकाणी घेतोय। त्याच्यामध्ये तुम्हाला धनकीर्ती कंपनीचं कॅल्शिसल्फ घ्यायचंय साधारणतः 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम 500 मिली। लक्षात घ्या, धनकीर्ती कंपनीचं तुम्हाला कॅल्शिसल्फ घ्यायचंय 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली। आणि ही फवारणी घेत असताना आपल्याला नक्कीच जे आपलं कमकोत देठ होऊन कूज होते किंवा याचा परिणाम होतो, बऱ्याच वेळेस लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसतो, या सर्वांपासून त्याच्यामध्ये ही फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येतील। त्याचबरोबर आपण कीटकनाशकची फवारणी घेत असताना सुद्धा आपण तुडतुड्या असतील, मावा असेल याच्यासाठी सुद्धा फवारणी घेणं गरजेची आहे। मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक फवारणी सांगतो, ती फवारणी अतिशय महत्वपूर्ण असणारी, ती फवारणी जर घेतली तर नक्कीच आपल्याकडे प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे चेंजेस दिसून येतील। मग आता ही फवारणी कोणती, ही सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। मग ही फवारणी घेत असताना आपल्याला ब्लॅक माइट, लक्षात घ्या, ब्लॅक माइट घ्यायचे 250 मिली। ब्लॅक माइट सोबत आपण सकाटा, लक्षात घ्या, किसान ॲग्रोचा सकाटा घ्यायचा आपल्याला 400 मिली आणि त्यासोबत एक बुरशीनाशक आपण जर घेतलं तर नक्कीच आपल्याला चांगलं कीटकनाशक त्या ठिकाणी, चांगली फवारणी त्या ठिकाणी होईल। ही फवारणी घेतल्यानंतर आपल्याला प्लॉटमध्ये अतिशय चांगले चेंजेस दिसून येतील। आता हेच करत असताना आपल्याला ड्रिपचे ऍप्लिकेशन 2 ते 3 ऍप्लिकेशन फार महत्वाचे। एक साधारणतः 5 ते 7 दिवसाच्या अंतराने 3 ऍप्लिकेशन घ्यायचे। त्याच्यामध्ये पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये घ्यायचे तुम्हाला यारामिला कॉम्प्लेक्स आपल्याला घ्यायचं एकरी 25 किलो आणि त्यासोबत आपल्याला रूट कव्हर एकरी 5 लिटर या प्रमाणात आपल्याला पहिला डोस त्या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे। हा डोस झाला 3 ते 4 दिवस जाऊ द्या, 3 ते 4 दिवसानंतर आपल्याला दुसरा डोस घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला अकॅडियन कंपनीचं गोल्ड स्टार घ्यायचं 500 ग्रॅम। लक्षात घ्या, रूट आपली चांगल्या पद्धतीचे डेव्हलप असण्यासाठी अकॅडियन कंपनीचं गोल्ड स्टार घ्यायचं 500 ग्रॅम आणि त्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेटची 50 किलोची निवडी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायची। हे 2 डोस दिल्यानंतर आपल्याकडे नक्कीच फुल सेटिंग असेल, झाडाची कुठलीही कमतरता त्या ठिकाणी दिसणार नाही
आणि अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीचं नियोजन जर वेलवर्गीय पिकांमध्ये आपण केलं तर अतिशय चांगले रिझल्ट आपल्याला दिसून येतील. आता हे सर्व कामकाज करत असताना आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं गरजेची. फवारणी घेत असताना दोन्ही बाजू फवारणी घेणं, कव्हरेज चांगल्या पद्धतीचं घेणं, जर हे नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला चांगले रिपोर्ट त्या ठिकाणी दिसून येतील. आता हे सर्व कामकाज करत असताना बरेच शेतकरी प्लॉट बुकिंग करतात. टोमॅटो असेल, बाकी इतरत्र भाजीपाला वेलवर्गीय पिकं असतील, त्याचसोबत काही फळबागा असतील, हे सर्व कामकाज करत असताना आपण नक्की कॉल करून काही शंका असतील तर विचारून घेत चला. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14, 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपण इतरत्रही बाकीचे जे कोबीचे प्लॉट असतील, बऱ्याच ठिकाणी कोबीचे प्लॉट आजही लागवडी होत आहेत, बुकिंग करताय, तर हे फवारण्या, पावसाचं वातावरण बघून आपल्याकडे काही क्लायमेट चेंजेस दिसत असतील तर नक्कीच ऑफिसला कॉल करत चला. आणि हे जे व्हिडिओ मी तुमच्यासाठी प्रत्येक पिकांमध्ये देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जेही शेतकरी व्हिडिओ बघून प्लॉट करतात असेही बऱ्याच शेतकऱ्यांचे कॉल येतात, परंतु ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आले ते शेतकऱ्यांनी समाधान त्या ठिकाणी व्यक्त केलं. बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल पण केले. काही सोलापूरचा काही भाग असेल, त्याचबरोबर पंढरपूरचा काही भाग असेल, नगरचे कॉल आले, बरोबर ना? नगरचा मालक आला होता ना. आता हे जे लोक कॉल करून विचारताय की आपण जे शेड्यूल दिलेलं आहे याचा फॉलोअप घेतल्यानंतर नक्कीच रिझल्ट येतात, ते प्लॉट वरती आपल्याकडून जाणं होत नाही. पण हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर 100% प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, काय करा, हे व्हिडिओ तुमच्यासाठी असतात. हे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आपण देण्याचा प्रयत्न पण करणार आहोत. परंतु हे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.